त्याच्यामुळं कसं आहे टायमिंगची जरा सवय लावा, वेळ घालवत नाही आपण. टाईमला एक्झॅक्टली 7ला म्हणजे 7ला चालू करतो. त्याच्यामुळं तुम्ही पण टाईमला रिस्पेक्ट करा, टाईम तुमची रिस्पेक्ट करेल. ठीक आहे. तर चला पहिला प्रश्न झाला आपला. दुसरा प्रश्न काय म्हणतोय रे, 1885 ते 1915 या काळात डॅशे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जात. दुसरा प्रश्न 2020चा काय म्हणतो, कोण आहेत रे? तुम्ही पहिल्यांदा लिहिचाल जगन्नाथ शंकर शेठ. वाटतं ना तुम्हाला? का वाटतं रे? का वाटतं जगन्नाथ शंकर शेठ? का वाटतात? कारण की तिथे सगळे त्यांनी काम केलेलं आहे. पण एवढं वाहून जायचं नाही. का वाहून जायचं नाही? कारण की टाईम पिरियड बघा ना, 1885 ते 1915 त्यावेळेस होते का रे शंकर शेठ? त्यांची डेथ झाली होती शंकर शेठ यांची. ठीक आहे. त्याच्यामुळं जगन्नाथ शंकर शेठ या टाईम पिरियडमध्ये येणार नाहीत. त्याच्यामुळं हा प्रश्न चुकायला नको. टाईम पिरियड महत्त्वाचा आहे. हिस्ट्री आली की डेट बघायची त्याची. त्यांनी हिस्ट्रीमध्ये डेट घुसवून दिलेली असते बघा. प्रत्येक वेळेस आपण बघितले आणि खाली गेल्यावर पण आपण क्वेश्चनमध्ये अजून जे नवीन क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला लक्षात येईल की हिस्ट्रीच्या डेटवरून क्वेश्चन सुटत आहेत. एक ब्रॉडर आयडिया असेल तर. भाऊदाजी लाड आहेत का? नाही. दादाबाई नौरोजी नाही. फिरोज शाह माहिती याचं उत्तर आहे दुसऱ्याचं. तिसरा क्वेश्चन बघा, खालीपैकी कोणत्या व्यक्तीने प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले आहे? आता थोडंसं बघा, आता खूप सारी नावं दिली आहेत. आत्माराम पांडुरंग. प्रार्थना समाज दरवर्षी प्रश्न असतो प्रार्थना समाजावर. आला होता यावेळेस पण, आला होता का नाही राज्यसेवेला? दरवर्षी प्रश्न आहे त्या प्रार्थना समाजावर. काय आवडतो आयोगाला काय माहिती. आत्माराम पांडुरंग. ठीक आहे. तर R.G. राघव भंडारकर असतील, वामनाबाजी मोदक असतील. दुसऱ्या पर्यायामध्ये नारायण गणेश चंदावरकर. तिसरा पर्याय म्हणतोय विठ्ठल रामजी शिंदे. न्यायमूर्ती महाविंद गोविंद रानडे. आणि चौथा पर्याय काय, गोविंद विठ्ठल कुंटे आणि रावसाहेब मंडली. बघा आता याच्यामध्ये उत्तर जर बघायला गेला तुम्ही, ऑप्शनमध्ये जर गेला तर तुमच्या एक लक्षात येतं की ABCD तर कुठं नाही. मला काय माहीत नाही तर मी ABCD मारून आलो असतो. पण आता हे मला काय माहीत नाही एवढं डिटेलमध्ये. तर मी काय करणार, बघणार ऑप्शन बघणार आणि मॅक्सिमम मारण्याचा प्रयत्न करणार. आता मॅक्सिमम काय मारायचं आहे? मग मॅक्सिमम मारायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, एक तरी थोडंसं माहिती पाहिजे. आता रानडे आणि शिंदे हे तर तुम्हाला माहीत असतील की रे, प्रार्थना समाज थोडेफार रिलेट होते. हिस्ट्री वाचली असेल, कुठे ऐकले असेल तर तुम्हाला थोडं माहीत असतं की हा शिंदे तर होते, रानडे होते. शिंदे माहीत नसेल तर रानडे तर कनेक्ट होते प्रार्थना समाजाला. तर C पाहिजे आणि मॅक्सिमम असा दुसराच पर्याय आहे. डायरेक्ट उत्तर येतं. असे जर प्रश्न आले तर लय घाबरून जायचं नाही. मॅक्सिमम मारायचं आहे आणि त्याच्यात एखादं नाव कनेक्ट करायचं बघायचं आहे. डायरेक्ट उत्तर येऊन जातं 50-50मध्ये. तर याचं दुसरं उत्तर आहे 3 नंबरच्याचं. ठीक आहे. चौथा प्रश्न बघा, पहिल्यांदा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे तारीख पण बघा 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता? कुठे केला होता रे? सुप्यामध्ये केला होता. आता बरेच जणांनी इथं पुणे उत्तर मारलं होतं, कारण पुण्यामध्ये सुपे असं वगैरे केलं म्हणून काय केलं, पुणे उत्तर मारलं. पण पुढं तसं हवेमध्ये जायचं नाही पेपरमध्ये असताना, किंवा जास्तच भारावून जायचं नाही सोपा प्रश्न आला म्हणून. शांत डोकं ठेवायचं आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं. चला 5वा क्वेश्चन बघा. आता इथं उठाव 1857चा उठाव आणि त्याचे नेते विचारलेत. 100% दरवर्षी प्रश्न असतोय. काय तर बघा काय आहे रे, काय पहिलं पेठचा उठाव कोणी केला? तर पेठचा उठाव कोणी केला होता? पहिला ऑप्शनकडे जावा, खाली उत्तराकडे जावा. 1ला तर 4 आहे, भगवंतराव कोळी. सगळी ठिकाणी भगवंतराव कोळी. 1ला 4 लागलं. आता काय करू माहिती नाही मला बाकीचं. बरं ठीक आहे, आप्पासाहेब पटवर्धन किंवा रामचंद्र पटवर्धन हे तुम्हाला जमखिंडीचे जरी माहिती असतील तर इथून पुढे लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का? आप्पांचा जम बसला असं लक्षात ठेवायचं. आपण ते व्हायरल झालेले रील बघितलं असेल, आप्पांचा विषय हार्ड आहे वगैरे ह्या त्या गोष्टी. तर जम बसलाय आप्पांचा असं लक्षात ठेवा. आप्पासाहेब पटवर्धन परत रामचंद्र पटवर्धन, तर हे जमखिंडीचे आहेत. आणि बाकीचं नरगुंचा उठाव आणि भगवंतराव कोळी हे 1857च्या उठावाची केंद्र माहितीच पाहिजे तुम्हाला. 1-2 जरी माहिती असेल तरी त्या उत्तरापर्यंत पोहोचताय. बरं ठीक आहे, काहीच माहीत नाही आहे तुम्हाला, जमखिंडीचं पटवर्धन माहिती नाही जर असं कन्सिडर केलं तरी पण पर्यायाकडे या. पर्यायाकडे आल्यानंतर तुमच्या एक लक्षात येतं की काहीतरी पॅटर्न आहे. काय पॅटर्न आहे रे? 1 2 3 4 वाला पॅटर्न सापडला का? 1 2 3 4 पण रिव्हर्स आहे, मग रिव्हर्स उत्तर येतं आहे त्याचं पॅटर्नचं. ठीक आहे. तर अशा रीतीने माहिती जरी नसेल, पहिल्यांदा काय नॉलेज बघितलं आपण. जमखिंडी माहिती आहे का, नरगुन माहिती आहे का, सोलापूर माहिती आहे का, एखादं जरी माहिती असेल तरी पण जोडी लावण्याचा प्रयत्न केला. जोडी लागली ठीक, नाही लागली परत पॅटर्नकडे आलो आपण आणि पॅटर्न फॉलो केला. पॅटर्न फॉलो केल्यामुळं प्रश्न बरोबर येणार आहे आणि ऑथेंटिकेशन येणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर असं डील करायचं आहे जर माहीत नसेल तर. आणि पहिल्यांदा नॉलेज वापरायचं आपल्याला. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी 6वा प्रश्न. चांदोबाची मागणी असे कोण म्हणले होते? आता इथं बघा, लगेच टाईम पिरियड आठवायचा. लगेच
वसाहतीचं स्वातंत्र्याचा कन्सेप्ट कधी आला तुम्हाला माहिती पाहिजे. कधी आला तरी वसाहतीच्या स्वातंत्र्याचा जो कॉन्सेप्ट आहे तो कधी आला होता? वसाहती स्वातंत्र्य आपण 1905च्या दरम्यान मागितलं होतं. त्याच्या अगोदर तर काही विषय नव्हता वसाहती स्वातंत्र्याचा, बरोबर. तर कलकत्ता सेशनमध्ये आपण या गोष्टी मागत होतो. त्या टायमिंगला मग 1905च्या पुढं आलं. मला सांगा रे, डलहौसी कधी होता? डलहौसी कधी होता? 1957ला डलहौसी होता. 1957च्या अगोदर, म्हणजे 57ला नाही म्हणता येणार, त्याच्या अगोदर डलहौसी होता. ठीक आहे. त्या टाईम पिरियडमध्ये मग तुम्हाला डलहौसी 57ला, त्याच्या अगोदर 1950च्या दरम्यान आहे ते माहिती आहे तुम्हाला. रिपन कधी आहे माहिती आहे? 1980 ते 84 या दरम्यान आहे रिपन. ठीक आहे. तो 1905ला येणार नाही. गेले, पहिला गेला, दुसरा गेला ऑप्शन. विल्यम जॉन्सन तर काही विषयच नाही आहे. ठीक आहे. आणि लॉर्ड मॉर्ले, बघा मॉर्ले म्हणजे कधी 1905च्या नंतरचाच माणूस पाहिजे ना रे. मग कोण आहे इथं? लॉर्ड मॉर्ले. म्हणजे माहीत जरी नसेल, कोणी मागणी केली तरी पण एक टाईमलाईनवरून डायरेक्ट उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचताय. लॉर्ड मॉर्ले. ठीक आहे. टाईम पिरियड महत्त्वाचा हिस्ट्रीमध्ये. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत 7वा प्रश्न बघा. भारतात पहिली टेलिग्राफ लाईन कुठून कुठपर्यंत टाकण्यात आली? तर कलकत्ता आणि आग्रा. डायरेक्ट लक्षात ठेवा आता इथं जर माहीत नसेल तर. कलकत्ता ते आग्रापर्यंत टाकण्यात आली. 1857 चौथा पर्याय येतात. 1875 8वा क्वेश्चन बघा. 1875मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? कोणती होती रे? नारायण मेघाजी लोखंडे, नारायणराव पवार, शापूरजी बंगाली आणि सोरबजी शापूरजी. आता शापूरजी 2 वेळा आले. कुछ तो गडबड आहे दया, कुछ तो गडबड आहे. क्या गडबड आहे? शापूरजी 2 वेळा का दिला असेल बरं आयोगाने? नारायण पण 2 वेळा दिले. पण लक्षात घ्या, या ठिकाणी 1875 जे आहे ते तर कुणी काम केले? बरेच जण फसले असते. तर नारायण मेघाजी लोखंडे मारून आले असते. कामगार संघटना वगैरे आहे म्हणल्यावर त्याच्या रिलेटेड माणूस कोण आहे? तर नारायण मेघाजी लोखंडे मारलं असतं. पण या ठिकाणी उत्तर सोरबजी शापूरजी लक्षात ठेवा. 1875च्या दरम्यानच्या टाईम पिरियडमध्ये. परत 9वा क्वेश्चन चला. मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती? कोण होतं रे? प्रेस्कॉट होते. प्रेस्कॉट, लेफ्टनंट प्रेस्कॉट. चला पुढं 10वा प्रश्न. लक्षात ठेवायच्या अशा गोष्टी ज्या की रेल्वे मंडळ तुम्हाला माहीत नसेल तर लगेच लक्षात ठेवून द्यायच्या अशा गोष्टी PYQमध्ये आलेल्या आहे. चुकीची जोडी ओळखा म्हणलेला आहे. आता महिलेवर प्रश्न येतोच, दरवेळी प्रश्न असतो महिलेवर काय ना काय. तर आता इथं महिलांवर प्रश्न आहे. चुकीची जोडी. सरला देवी चौधराणी त्यांनी कोणती स्थापन केली? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे, भारत श्री महामंडळ जे आहे त्यांनी स्थापन केलेलं आहे. इथं काय दिलं आहे? द ऑल इंडिया वुमन्स काउन्सिल दिलेलं आहे. तर हा पहिला डायरेक्ट चुकीचा पर्याय दिला आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट पहिलंच उत्तर आहे याचं. भारत श्री महामंडळाची त्यांनी स्थापना केली होती. आणि द ऑल इंडिया वुमन काउन्सिल जे आहे ते मार्गरेट कझिन्स जे आहेत त्यांनी स्थापन केलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आता लगेच मग कंटेंट वाढवा आपला. कंटेंट काय कसा वाढवायचा? कंटेंट बघूयात ना आपण. खाली काय दिलं? ॲनी बेझंटनी काय केलं? द इंडियन असोसिएशन. मेहरबजी टाटा यांनी काय केलं? द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया. द ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स कोणी केलं रे? 1927ला मार्गरेट कझन. तर हे लक्षात ठेवा. चुकीची विचारली होती. पहिलाच पर्याय चुकीचा आहे. 11वा क्वेश्चन. वर्ष 1820मध्ये 1920 नाही 1820 मागं कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली? कोणी केली रे? कुणी केली? कलकत्ता फिमेल ज्युव्हेनाईल सोसायटीने केलेली आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि बेतून स्कूल जी आहे ती पण 1849ला नंतर स्थापन झालेली होती. ते पण लक्षात ठेवा. 12वा क्वेश्चन बघा. डॅश हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते. आता मला सांगा, उत्तर भारतामध्ये वहाबी कुठं होतं रे? कुठल्या बाजूला होतं? बिहार साईडला होतं ना चालू त्यावेळेस. तर ते पटना त्यावेळेस केंद्र होतं. लक्षात ठेवा. वहाबी आंदोलनाचे केंद्र कुठं होतं? पटना. चला 13 काय रे? पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले आले का? ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सहकार्य केलं होतं? आता इथं बघा, सहकार्य केलं होतं. खूप सारे ऑप्शन दिलेत. घाबरून जायचं नाही. खूप सारे ऑप्शन दिलेत ना, घाबरून नाही जायचं. थांबा, काहीतरी करूयात, डोकं लावूयात. काय डोकं लावायचं? बघा, सखाराम यशवंतराव परांजपे, सदाशिव गोविंद हाटे. ठीक आहे. सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर. ठीक आहे. विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर. आता भवाळकर ऐकल्यासारखं वाटतंय कुठेतरी. भवाळकर वाटतंय ज्योतिबा फुलेंच्या सोबत होतं, किंवा परांजपे वाटतंय कुठेतरी सोबत होते. हाटे माहिती आहे, कुठेतरी वाचलंय की ज्योतिबांच्या सोबतची माणसं होती. ठीक आहे. तर गावंडे पण होते. पण या ठिकाणी बघा, आणि शेवटी काशीराव देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण. ठीक आहे. तुम्हाला आता हे माहिती आहे, पण आता काहीच माहीत नाही, एकदम ठोकताळा मारायचा आपल्याला. तर आपण काय करतो रे? आधी मॅक्सिमम पर्याय बघतो. काय? अ ब क किंवा अ क ड मध्येच मारेल मी.
आता अ ब क आणि अ क ड मध्ये मारायचं असेल तर काय वेगळं आहे रे ह्याच्यामध्ये? काय वेगळं आहे? ड आणि कशामध्ये? ब मध्ये निवडायचं आपल्याला, ड आणि ब मध्ये निवडायचं आहे. आता गोवंडे आणि वाळवेकर, सदाशिवराव गोवंडे आणि काशीराव देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण. आता ह्या दोघांमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहत असेल तर थोडंसं, आता इथं थोडंसं तुमचं जनरल नॉलेज जरी वापरलं तर देशमुख सोबत असतील का गोवंडे सोबत असतील, थोडासा विचार करा. ज्योतिबांच्या थोडासा विचार करा, कोण असेल सोबत ज्योतिबांच्या? चव्हाण सोबत असतील का वाळवेकर सोबत असतील? ठीक आहे, आता मी काय बोलत नाही याविषयी, पण लॉजिकचा भाग आहे, विचार करा कोण असेल रे. आणि मॅक्सिमम पर्याय मारून द्यायचा, अ ब क. आलं का उत्तर? माहीत नसेल तरी उत्तर आलं का? अवघड आहे प्रश्न, दिसायला अवघड आहे, पण दिसायला अवघड आहे परंतु काय होते, स्क्रीनवर क्वेश्चन दिसत नाही. आपण ऑडिओ लेक्चर घेतोय, ऑडिओ लेक्चर. तुम्ही पी डी एफ ओपन करा ना, पी डी एफ ओपन करा. ठीक आहे, तर चला पुढं. पी डी एफ ओपन करा, त्याच्यामध्ये 132-33 नंबरला पेज नंबर आता चालू आहे आपलं सध्या कंडिशनला. चला पुढं. खालील जोड्या जुळवा. जोड्या जुळवायच्यात. जोड्या जुळवायचं एकदम सोपं असते. प्रश्न सगळ्यांचेच बरोबर आहेत, जोड्या जुळवायचे, तुमचा चुकायला नाही पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये बरोबर येण्याची प्रॉबिलिटी खूप जास्त असते ना. परमहंस मत प्रशंसा. ठीक आहे, मागच्या प्रश्नाचं काय ए बी सी उत्तर आहे? मागच्या प्रश्नाचं अ ब क, अ ब क. लक्ष द्या, 1 मिनिटसुद्धा लक्ष इकडं तिकडं झालं नाही पाहिजे. काय, लक्ष व्यवस्थित द्या. 14वा प्रश्न. चला, 14वा प्रश्न. परमहंस मत प्रशंसा, विचार लहरी, शाक्त पंथाचे अनुयायी आणि दादोबा पांडुरंग. आता दादोबा पांडुरंग तर तुम्हाला माहितीच आहे, तरखडकर. काय रे, धर्म विवेचन त्यांचं. ठीक आहे, धर्म विवेचन दादोबांचं. काय मग उत्तर? ड ला 4 लावले की डायरेक्टच उत्तर येते. आता हा काय मग ह्याच्यामध्ये पॅटर्न शोध. आता जरी इथं पॅटर्न लागत असला तरी हा पॅटर्न सांगणार आहे का रे तुम्ही? पॅटर्न सोडवणार आहे का? नाही, हा नॉलेजचा भाग आहे. विचार लहरी तर तुम्हाला चिपळूण करायला माहीत पाहिजे जर तुम्ही नीट अभ्यास करताय तर. दादोबा पांडुरंग तरखडकरांचं धर्मविवेचन तरी माहीत पाहिजे, बाकीच्यांचं माहीत नसेल तर. ठीक आहे, मग आता बाकीच्यांचं जे नॉलेज वाढवूयात आपण. परमहंस मत प्रशंसा, याचं उत्तर 1 2 3 4 दुसरा ऑप्शन आहे. परमहंस मत प्रशंसा, गुजाबा जोशी पुणेकर आणि शाक्त पंथाचे अनुयायी कोण होते? मोरभट्ट दांडेकर. हे दोन्ही लक्षात ठेवा, अ आणि क. ठीक आहे, 14चं 1 2 3 4 दुसरा पर्याय. 15 नंबर. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजींच्या कोणत्या चळवळीचे उद्घाटन झाले होते? सांगा बरं. कधी वारले रे? कधी वारले टिळक? 1 ऑगस्ट 1920ला वारले. आता 1 ऑगस्ट 1920ला कोणती मुवमेंट चालू होती आपल्याला माहिती आहे? असहकार चळवळ चालू होती. असहकार चळवळ गांधीजींनी चालू केली. त्यानंतर मग 1 वर्ष झालं ज्या टायमिंगला टिळक वारले, त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ काय केलं होतं रे गांधीजींनी? टिळक स्वराज्य फंड जे आहे त्याची त्यांनी स्थापना केलेली होती. ठीक आहे, चला पुढं. 16वा प्रश्न बघा. भारत आणि पाकिस्तान सिंधू करार. रिपीट. काय रिपीट झालं रे? सिंधू करार. आलता का यावर्षी प्रश्न 2025ला? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नदीच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे? सेम प्रश्न, सेम वही है. क्या है? गंगाधरी शक्तिमान आहे. तोच प्रश्न डबल झाला. बघा काय उत्तर आहे याचं? रावी, बियास आणि सतलज, राबेसा. ठीक आहे, तर आता लक्षात ठेवा, राबेसा लक्षात ठेवा. आणि सिंधू ज्या वरच्या आहेत, चिनाब आणि झेलम, ते त्याचं पर्सेंटनं डिवाईड केलेलं आहे. त्यांना जास्त पर्सेंट आहे, आपल्याला कमी पर्सेंट आहे. ठीक आहे, वर्ल्ड बँकच्या मिडिएशननं ती TT झालेली आहे 1960ची. त्याच्यामध्ये मग अजून पण त्याचा वाद चालला आहे. आणि यावर्षी पण कंबाईनला पण प्रश्न येऊ शकतो, कारण की खूप ते अटॅक झाला त्या टायमिंगला न्यूजमध्ये होतं, पहलगामच्या अटॅकच्या. चला, 17. हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे, पण कॅन्सल झालेला आहे 17 नंबर. तरी पण लक्षात ठेवा, खालीपैकी कोणते लोहखनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे? कोणते आहे रे? हिमॅटाईट, लिमोनाईट, मॅग्नेटाईट. कशाचे आहेत ते? लोहचे आहेत, आयर्नचे आहेत. हिमॅटाईट, लिमोनाईट, मॅग्नेटाईट. आता तुम्हाला कालच प्रश्नामध्ये आलं होतं बघा, हिमॅटाईट, लिमोनाईट, मॅग्नेटाईट. तुम्हाला सांगितलं होतं मी Fe2O3, Fe3O4. हिमॅटाईटचं काय, मॅग्नेटाईटचं काय? हिमॅटाईटचं काय Fe2O3 आणि मॅग्नेटाईटचं काय Fe3O4. तर हे लक्षात ठेवा, या ठिकाणी हिमॅटाईट आहे, परंतु आयोगानं हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. माहिती नाही आपल्याला का कॅन्सल केला. तर बघा, त्यावेळेस काहीतरी डिस्प्यूट झाला असेल. 18वा क्वेश्चन बघा. भारतातील खालील खिंडीचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम लावा. आता मला सांगा रे, असा प्रश्न आल्यानंतर एवढा डिटेलमध्ये अवघड वाटतं ना, पण अवघड वाटून घ्यायचं काम नाही. का? कारण की बघा, आता इथं पॅटर्न असणार आहे, काहीतरी पॅटर्न असणार आहे. अवघड प्रश्न आहे म्हणजे पॅटर्न असणार आहे, घाबरून जायचं नाही. चला बघूयात काय रे. पश्चिमेकडून पूर्वेकडं जायचं आपल्याला. तर बघा काय पॅटर्न काय दिसतो रे?
चौथा ऑप्शन बघा, तर म्हणजे 4 नंबरचा पर्याय बघा, काय दिलं त्यांनी, प्रत्येक ठिकाणी 4-4 दिले आहेत. मानखिंड, सिपकिला खिंड पहिल्यामध्ये, नीतिखिंड आणि जोजिल खिंड. तर बघा, जोजिला हा जी खिंड आहे किंवा जोजिला पास ज्याला म्हणतो आपण, ते 2 ठिकाणी दिले त्यांनी. 1 आणि 3 पर्यायामध्ये जोजिला दिसते. सिपकेला 2 नंबरला 2 ठिकाणी दिले त्यांनी. सिपकेला 2 ठिकाणी दिले त्यांनी, पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये. आणि मानखिंड जे आहे ते 3 नंबरला 2 ठिकाणी दिले. म्हणजे एक तर पक्क झालं. 4 नंबरला जोजिल खिंड ठेवूयात, कारण त्यांनी 2 वेळा दिले. 2 नंबरला शिपकिल खिंड ठेवूयात, का, कारण त्यांनी 2 वेळा दिले. आणि मान जी खिंड आहे ती पण आपण काय करू, 3 नंबरला ठेवू. का रे, दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये दिसते का मानखिंड 2 ठिकाणी दिले. कॉन्सन्ट्रेशन न बघा त्या गोष्टी दिसते का मानखिंड 3. मग आपण उत्तर काय कॉमन जर काढला सगळ्यांचा तर काय होणार रे, डायरेक्ट उत्तर येणार. काय काय उत्तर लिहिणार तुम्ही ह्याच्यामध्ये. आता कन्फ्युजन आहे दोन्हीमध्ये पण तुम्ही एक तर लक्षात आलं आहे की काय ना काय इथं 2 ठिकाणी कॉमन आहे. तर मग आता काय करायचं, अशा वेळी रिस्क घ्यायची आणि वरच्या 3 पर्यायापैकी एक मारून द्यायचा. तर त्याच्यामध्ये काय आहे रे, जोजिल खिंड दुसरं जे आहे त्याचं उत्तर आहे, याचं दुसरा पर्याय त्याचं उत्तर आहे जोजिल खिंड, चिपकिल खिंड, मानाखिंड आणि नीतिखिंड. काय ना काय पॅटर्न लावायचा प्रयत्न करायचा जर काय माहीत नसेल तर. ठीक आहे, चला पुढं. 19 खारट आणि क्षारीय मृदेश दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात, खालीलपैकी अचूक पर्याय कोणता. अचूक पर्याय विचारलाय, काय नाव आहे रे. वाळवंटीय मृदा म्हणतो का आपण खारटला, नाही, चोपन मृदा म्हणतात. काय म्हणतात, चोपन मृदा. चला पुढं. 20 पेंच कुठं आहे रे, पेंच कोणत्या राज्याशी निगडीत आहे पेंच, खालीपैकी कोणत्या राज्याशी. महाराष्ट्र छत्तीसगड आहे का, महाराष्ट्र मध्य प्रदेश आहे का, महाराष्ट्र मध्य प्रदेश आहे. एकदम सोपा प्रश्न होता. पेंच टायगर रिझर्व कुठं आहे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरला, तिथं पेंच नदी पण आहे बघा. तर 21वा प्रश्न बघा कशावर आला आहे, जनगणनेवर आलेला हा प्रश्न आहे. 2001ची जनगणना विचारली त्यांनी. भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य. आता अनुसूचित जमाती विचारलेल्या आहेत. मागच्या वेळेस आठवते का, एस टीच्या लोकसभा सीट विचारल्या होत्या त्यांनी. ओडिसा आठवते का, ओडिसामध्ये पर्सेंटेज कोणत्या स्टेटमध्ये एस टीला रिझर्वेशन आहे विचारलं होतं, त्यामध्ये यूपी नव्हतं, आंध्र प्रदेश नव्हतं, आठवलं का रे. तर आता इथं त्यांनी संख्या विचारली एस टीची कोणत्या ह्याच्यामध्ये, मागच्या पेपरपेक्षा थोडंसं वेगळं केलं आहे. तोच म्हणजे तेच क्वेश्चन रिपीट होत आहेत, फक्त वेगळ्या फॉर्मॅटमध्ये थोडंसं वेगळं काहीतरी विचार, टॉपिक रिपीट तेच होतं आहे. एस टी विचारत आहेत तर एस टीवर क्वेश्चन येणारच आहे. तर बघा या ठिकाणी ओडिसा नाही आहे, मध्य प्रदेशाचं उत्तर आहे. आपल्याला माहिती आहे मध्य प्रदेशमध्ये अनुसूचित जमाती सगळ्यात जास्त आहेत. ओडिसामध्ये नंबरनं ते काय जास्त नाहीत, नंबरनं म्हणलं तर मध्य प्रदेशच, लक्षात ठेवा. 22 नंबरचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील 2011 जनगणनेला सेपरेट टॉपिक म्हणून ट्रीट करायचा आहे. लोकसंख्येच्या गणतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते. आता बघा पहिले 5 जिल्ह्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, हे माहितीच पाहिजे तुम्हाला. नगर शहर ठप्प झाले आणि कोणामुळे झाले म्हणायचं, काय म्हणायचं, नगर शहर ठप्प झाले, ठप्प ठाणे पुणे आणि कोणामुळे झाले, कोल्हापूर. 5 नंबरला कोल्हापूर आहे. आणि हाच आयोगानं पुढं जाऊन प्रश्न विचारला, 3 नंबरचा पर्याय याचा. ठीक आहे, उपनगर, शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर. तर पुढे जाऊन आयोगानं प्रश्न याच्यावर काय केला, कोल्हापूर. 5 नंबरला कोणतं, म्हणजे घनतेनुसार 5 नंबरला कोण आहे, आठवत असेल तुम्हाला प्रश्न. त्याच्यावरून बघा ह्या PYQवरून प्रश्न सोडत होता तो. म्हणजे हा काय, म्हणजे आयोगाचं असं मत नव्हतं की तुम्ही 5पर्यंत पाठ करा किंवा 10पर्यंत पाठ करा. त्यांना कधीच अपेक्षित नाही, त्यांना फक्त एकच अपेक्षित आहे की PYQ पाठ करून जावा. कोल्हापूर दिलं आहे ना पर्यायामध्ये आम्ही, 5 नंबरला आहे, तुम्ही काय विसरला मग ते. ठीक आहे, मग हे त्यांचं डिमांड आहे. चला पुढं. 23 क्वेश्चन बघा. 23 क्वेश्चनमध्ये त्यांनी हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. कशामुळे कॅन्सल झाला आहे ते तर ते डिफरन्स त्यांनी चुकीच दिला होता. तर आता बघा जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्य लिंगोत्तरामध्ये कितीचा फरक आहे विचारलं होतं. तर आपल्याला माहिती आहे 2011 किती आहे रे, कितीचा फरक आहे, 929 2011मध्ये लिंगोत्तर आहे महाराष्ट्राचं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये 7चा फरक होता, पण ॲक्च्युली तिथं कुठं ऑप्शनमध्ये नव्हतं तसं. चला पुढं, तो क्वेश्चन कॅन्सल झाला आहे. पण आता नीट बघून येते. 24 खालील विधाने पहा. आता बघा एकदम साधे प्रश्न कधी विचारतात ते. मावळ भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत नाही. आला का पर्जन्यछायेवर प्रश्न. मागच्या वेळेस त्यांनी वेस्टर्न घाट विचारलं होतं, पश्चिम महाराष्ट्र विचारलं होतं, डबल आता तेच विचारलं पण थोडासा वेगळा करून. पण पर्जन्यछायेवर त्यांची मात्र आयोगाची छाया आहे. ठीक आहे, तर बघा मावळ भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत नाही म्हणले.
तर हे चुकीचं आहे. मावळ मग आपल्याला माहिती आहे कुठे येतं, पुण्याच्या भागामध्ये. मावळ पर्जन्यछायेमध्ये येतं, वेस्टर्न घाटमध्येच आहे. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. ठीक आहे, ओळखला जातो. काय चुकीचं आहे याच्यामध्ये? प्रत्येक क्षेत्र हवामानामुळे ओळखलं जातं ना, त्यामुळे ब तर विधान बरोबरच येणार आहे ना रे, जनरल स्टेटमेंट आहे. आणि कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो. आता इथं त्यांनी मात्र घोळ केलेला आहे. कशेळी घाट जो आहे तो महाडखेडला जोडतो, मुंबई गोवा हायवेवर आहे तो. तर हे महाबळेश्वरला नाही. आंबेनळी वगैरे घाट आहे तिकडं. ठीक आहे, महाबळेश्वरला जाताना जो मी आता पुण्यात राहणारे बरेच जण महाबळेश्वरला फिरायला जातात सारखे सारखे, तर त्यांना माहिती असतं ते जाताना इकडं तिकडं बघून चालत जावा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे, तर हे कशेळी घाट आहे तो मुंबई गोवा हायवेवर आहे, इकडं नाही आहे तो, महाबळेश्वरला नाही आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, त्यामुळे काय होणार आहे, क जाणार आहे आणि फक्त ब विधान बरोबर आहे. जरी माहीत नसेल तरी आता कंटेंटचा भाग म्हणून लक्षात ठेवा, म्हणजे घाटावर प्रश्न येणार आहे. जरी रिवाईज करताना जॉग्राफीमध्ये घाट व्यवस्थित बघून जावा. दरकेसा टेकड्या कुठं आहेत, कोणत्या जिल्ह्यात आढळतात? गोंदिया. काय कसं लक्षात ठेवणार आहे? काय म्हणणार तुम्ही? गोविंदा तुझा फिल्ममध्ये काम करण्याचा दर कसा आहे? गोविंदा आपला ॲक्टर आहे ना, तर असं लक्षात ठेवायचं. आता जे तिकडल्या भागातले त्यांना काही ट्रिकची गरज नाही, पण जे समजा सोलापूर, पुणे किंवा वेस्टर्न घाट, कोल्हापूर वगैरे, सांगली या भागामध्ये राहतात, त्यांना जास्त गोंदिया वगैरे ह्या भागाचा संपर्क येत नाही, त्यांना माहीत नसते. पण ते जे मुलं जे असतात त्या भागातले त्यांना ते एकदम सिंपल वाटतो क्वेश्चन. आणि तसंच उलटं असतं. आता हे जर कशेळी घाटवरचा जर प्रश्न बघितला तर तो पश्चिम घाटातल्या पोरांना सोपा जाणार, कारण ते महाबळेश्वरलाच फिरायला जातात, पुण्यात राहतात, पुण्यातून फिरायला जाणार महाबळेश्वरला, तर ते सोपं पडतं त्यांना लक्षात ठेवायला. मग हे बघा, ते बॅलन्स करतात पेपर करताना. पण एक जॉग्राफीचा इकडला प्रश्न टाकला, एक जॉग्राफीचा वरचा क्वेश्चन टाकला, त्यामुळे बॅलन्स त्यांचं चालू असतं आयोगाचं. ठीक आहे, तर 26वा क्वेश्चन बघा. 2011च्या जनगणनेच्या अनुसार काय म्हणलंय? गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय विचारलेलं आहे. आपल्याला एक माहिती आहे, गडचिरोली जिल्हा कसा आहे, तिकडं थोडंसं नक्षलवादी एरिया आहे तो, आणि सगळ्यात कमी तिकडं घनता आहे. तर घनता सगळ्यात कमी म्हणजे किती आहे? 74 चौरस किलोमीटर आहे त्यांची. ठीक आहे, 74 पर चौरस किलोमीटर आहे. चला 27वा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे, पण ह्या महत्त्वाचा आहे. वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हो, सगळ्यांना माहिती आहे, वेरूळ, अजिंठा वेरूळ औरंगाबादमध्ये. चांभार लेणी पुणे जिल्ह्यात आहे. चांभार लेणी पुणे जिल्ह्यात नाही, चांभार लेणी आहे नाशिकमध्ये, लक्षात ठेवा. चला पुढं. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. चिखलदरा रायगड जिल्ह्यात कधी आलं? अमरावतीमध्ये वर आहे ते, चुकीचं आहे ते पण. आणि गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. आता गौताळा तुम्हाला माहीत नसेल तर लक्षात ठेवा, ते संभाजीनगरमध्ये आहे, म्हणजेच औरंगाबाद, जुनं जे औरंगाबाद आहे त्याच्यामध्ये, आता जो संभाजीनगर. तर हे, आणि तसा ऑप्शनच नव्हता, 3 चुकीचे दिलेत बकड, आणि तसा ऑप्शन खाली दिलेला नव्हता, म्हणजे त्यामुळं हे चुकीचं आहे. चला पुढं, त्याच्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल झालेला होता. चला पुढं. 28 नंबरचं बघा. औष्णिक वीज केंद्र आणि त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. बघा, असा एक दरवर्षी जोड्या लावायला प्रश्न येतच असतो, आणि काय होतं रे, तुम्हाला अशा वेळी पॅटर्न फाइंड आउट करावं लागते. पॅटर्न जरी नाही सापडला तरी सुद्धा क्रॉस करायचा प्रयत्न करत जावा अशा जोड्या लावामध्ये. सरळ जायचं नाही, पॅरल लाईन दिसली नाही पाहिजे. एकदम मी बारीक ऑब्झर्व केले बरं काही, अशा जोड्या नाहीत ते एकतर पॅटर्न देतात किंवा मग क्रॉसवाले थोडेसे ऑप्शन करून देतात. क्रॉस झालंच पाहिजे एकमेकांना, असं सरळ लावण्याचा प्रयत्न करत नाहीत कधी, शक्यतो बरं का सांगतोय, असं काही नाही आहे नियम. तर औष्णिक वीज केंद्र, पहिलं नॉलेज बघूयात. औष्णिक वीज केंद्र चोला कुठं आहे रे? ठाण्यामध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आता ऑप्शनमध्ये दिसते तुम्हाला, अला तीन ठिकाणी 3 लावलेलं आहे, त्याच्यामुळं आपण 2ची तर काही रिस्क घेणार नाही. चोला ठाणे हे तर फिक्सच झालं आपल्या डोक्यामध्ये. आता बघा, अजून काय कॉमन सापडतंय रे? बला त्यांनी काय केलं माहिती आहे का? बला 2 ठिकाणी 1 दिले, 4 दिले. आता तुर्बे कुठं आहे हे तुम्हाला जनरली माहीत पाहिजे. मुंबईमध्ये तुर्बे खूप फेमस आहे, जे आता मुंबई राजधानी आपली, थोड्याफार माहिती ठेवायला पाहिजे. औष्णिक वीज केंद्र तुर्बे कुठं आहे? मुंबईमध्ये आहे. त्याचं ते लागलं तर 2 आणि 3मध्ये डबल आलो आपण. आणि फेकेरीचं भुसावळ आणि पारस अकोला, हे सगळं लक्षात ठेवा. जरी माहीत नसेल तरी पण औष्णिक वीज केंद्र आता लक्षात ठेवा. पारस कुठे? अकोलामध्ये. 3 नंबरला पर्याय त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढं. आता घाटांवर प्रश्न येतो तुम्हाला म्हणलं मी, आणि घाटांवर प्रश्न डबल याच वर्षी आला. आता मागच्या वर्षी पण असा प्रश्न विचारला होता बघा. तळमाळावर बोर झाल्यावर कुंभ आंबा फोडतो आंबोलीत. घाटाचा क्रम, तळमाळावर बोर झाल्यावर कुंभ आंबा फोडतो आंबोलीत.
थळमाळावर बोर झाल्यावर कुंभ आंबा पडतो आंबोलीत, लक्षात ठेवा. थळघाट, कुंभारली घाट, आंबा घाट आणि आंबोली घाट पहिलंच त्याचं उत्तर आहे. जर कोणाला बाकी माहीत नसेल तर बाकीच्यांनी काय करा, टाईप करून ठेवा ते किंवा लिहून ठेवा. चला पुढं. 30 तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. तर आता इथं डायरेक्ट शक्यतो बाउन्सर प्रश्न होता पोरांना. तर बघा, गोमती 2 नंबर उत्तर आहे त्याचं, लक्षात ठेवा. डायरेक्ट गोमती, बुराई, पांजरा, बोरी आणि गिरणा. मॅप रिडिंग ज्याचं चांगला आहे त्याला चांगल्या पद्धतीने जमेल हा. गोमती, बुराई, पांजरा, बोरी आणि गिरणा त्याचं उत्तर आहे. चला पुढं. 2 नंबरचा ऑप्शन त्याचं उत्तर आहे. 31 नंबर. हरित क्रांतीनंतर डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक होते. काय होतं रे? राईस होतं, बाजरी होती, मका होती की गहू होतं? तर गहू होतं. गहू होतं. चला पुढं. 32 नंबरचा क्वेश्चन. नरेगा विचारलंय. नरेगाचा आता बदल झालाय बघा, नाव वगैरे चेंज केले त्यांनी. तर बघा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी आला रे? सप्टेंबर 2005. आणि आपल्याला माहिती आहे ऑक्टोबरमध्ये त्यांनी काय केलं होतं, नंतर त्यांनी पुढं जाऊन नाव चेंज केलं होतं. महात्मा गांधीचं नाव त्यांनी 2009मध्ये जाऊन दिलेलं होतं. 33 नंबर. खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही? आता मागच्या वर्षी पण असाच प्रश्न काहीतरी विचारला होता त्यांनी, देयतेवर विचारला होता. आणि सगळ्यात जास्त कर्ज कोणाचं आहे म्हणले होते? तर आपल्याला माहिती आहे अंतर्गत इंटरनल लायबिलिटीज होतं ते सगळ्यात जास्त होतं. आणि आता कसा प्रश्न विचारला आहे? खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही, म्हणजे त्यांना माघारी देणं नाही. अंतर्गत कर्जे माघारी द्यावं लागतात ना रे. बाजारी कर्ज घेतलेली माघारी द्यावं लागतात. कोशागार विपत्रे म्हणजे ट्रेजरी बिल म्हणतो आपण त्याला, ते पण माघारी द्यावं लागतं. पण जी फॉरेननं मदत आली ती फॉरेनची मदत आपण काय माघारी देत नाही. फॉरेनची मदत आपण कसं घेतो? जसं फॉरेनची पाटलीला आणलं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये, तसं फॉरेनची मदत घेतो आपण, माघारी देतच नाही. ठीक आहे. मदत कोण माघारी देतं? चला. 34. 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन FRBM कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचवला? आता मला सांगा, कायद्याला पर्याय सुचवला असा प्रश्न विचारलाय. भले मला माहितीच नाही कायद्याला काय पर्याय सुचवलाय, पण कायद्याला कायदा येईल ना रे, एवढं तर मला कळतं ना रे मला. कायद्याला कायदा झाला पाहिजे ना. बघा कुठं दिले कायदा. 4 नंबर. कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा. कायद्याला कायदा. कायद्यात राहिलो आपण आणि फायद्यात गेलो. चला पुढं. 35. भारत हा जगातील सर्वात मोठा कशाचा उत्पादक देश आहे? तर आपण काय, ज्यूट, स्टील, सिमेंट, शुगरला सगळ्यांना माहिती असेल, ब्राझील 1 नंबरला जातं, त्यामुळे तो ऑप्शन गेला. सिमेंट, स्टील आणि ज्यूट. तर ज्यूटमध्ये आपण 1 नंबरला आहे. लार्जेस्ट प्रोड्युसर आहे, पण एक्सपोर्टर नाही बरं का. एक्सपोर्ट नाही आपण करत, आपल्याला लागतं ते ज्यूट प्रोड्यूस केलेलं. बांगलादेश त्याच्यामध्ये टॉपला एक्सपोर्टिंगला आहे. आणि काल प्रश्न मी तुम्हाला सांगितलं होतं, रिसरामध्ये पहिल्यांदा ज्यूट मिल स्थापन झाली होती रिसरा बंगालमध्ये. ठीक आहे. तर 36 नंबर बघा. 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा किती टक्क्याने वाढला आहे? आता हे एकदम एक्झॅक्टली विचारलेलं असतं. मी तर तुम्हाला सांगतो. आता बघा, कॉमन काय सापडते कॉमन? 16.6, 16.9. ठीक आहे. 16.6, 16.9 पहिल्यांदाच त्यांनी तसं दिलं आहे. थोडंसं कॉमन दिसतंय. 36.2, 36.2 असं आहे. तर याच्यामध्ये काय येणार आहे? 1, 3 आणि 4मध्येच उत्तर असणार आहे. 1, 3 आणि 4. पण मी असं सांगतो, जर समजा तुम्हाला माहीतच नाही आहे काय तुम्हाला माहितीच नाही काय, कॉमन पण लागत नाही आहे, काहीच नाही आणि एकदम अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, त्यावेळेस मात्र काय करायचं माहिती आहे का? त्यावेळेस आता हे काय आहे, द्वितीय क्षेत्राचा त्यांनी हिस्सा विचारला आहे. त्यामुळे तुम्हाला हे माहीत पाहिजे की आपलं द्वितीय क्षेत्र किती % आहे. 26% वगैरे आहे. आपल्याला 54% दरम्यान 50 ते 54% सर्व्हिस सेक्टर आहे. हे इंडस्ट्री सेक्टर एवढं आहे 26. हे तर तुम्हाला बेसिक माहीतच पाहिजे, यात काय वाद नाही, हे बेसिकचा पार्ट आहे. पण ॲग्रिकल्चर सेक्टर 17-18 दरम्यान आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. पण जर माहीत नसेल तर काय करायचं? युनिकल प्रश्न असेल तर 1 नंबरचा मारून द्यायचा. जर युनिकल प्रश्न आहे, एकदम रँडम आहे आणि त्याचं उत्तर कोणालाच माहीत नसणार आहे आणि ते पॅटर्न पण काय लागत नाही, म्हणजे कंसात पण काय दिलं नाही, कशातच काय केलं नाही, त्यावेळेस 1 मारून द्यायचा. जाऊ द्या, मारू द्या. लागला तर तुमचा, नाहीतर देवाचा. चला पुढं. तेंडुलकर समितीनुसार 2011-12मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण किती होते रे? कालच सांगितलं तुम्हाला. तेंडुलकर समिती आली का? हॉट टॉपिक आहे हा. कोणता? तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, सारखे प्रश्न विचारतात. तर किती होते रे? त्यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचा शेकडा प्रमाण किती सांगितलं होतं? 21.9. ठीक आहे. मागच्याच PYQमध्ये तुम्हाला तेंडुलकर समितीबद्दल प्रश्न आला, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं 21.9. आणि याचं किती होतं? रंगराजांनी किती सांगितले होते? त्यांनी 29 सांगितले होते ना.
तर ती मान्य केली नाही रंगराजन समितीची आणि आपण गव्हर्नमेंट तेंडुलकर समितीच्या आकडे वापरत आहे आता. तर बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे तात्कालिक ताबड आता बघा आले काय विचारलं रे त्यांनी, तात्कालिक उद्दिष्ट. आता उद्दिष्ट विचारलं तर मागच्या वेळेस पण एक आलं होतं बघा, अल्टिमेट एम म्हणून विचारलं होतं. काय म्हणले होते, अल्टिमेट एम म्हणले होते. इथं काय म्हणले, उद्दिष्ट. आता इथून पुढं मेंदूमध्ये कोरून ठेवायचं तुम्ही सगळ्यांनी. काय करून ठेवणार, तर उद्दिष्ट आलं तर किंवा अल्टिमेट गोल आलं, एम आलं तर काय असतं रे, एकच उत्तर असतं त्याचं, एकच काहीतरी असतं. तर म्हणजे पहिला तर ऑप्शन गेला, ए बी तर गेला, राहिले सी बी ए, म्हणजे दुसरा तिसरा चौथा पर्याय. तर आता म्हणजे त्याच्या अगोदरच एक पर्याय, म्हणजे बघायच्या अगोदरच एक पर्याय उडला आपला. तर आता बघा, आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजाची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. तर हे त्याचं काय उद्दिष्ट आहे. पहिलंच उत्तर आहे त्याचं ए आणि 4 नंबरच्या पर्यायामध्ये. ठीक आहे, चला पुढं. 39 बघा, खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटना, म्हणजे काय WTO ॲग्रीमेंट कशाच्या प्रिन्सिपलवर आधारित आहे. तर आता आपल्याला माहिती आहे WTO काय करतो, आपण भेदभाव करत नाही, सगळ्यांना समान संधी झाली पाहिजे, कशाची, व्यापाराची समान संधी झाली पाहिजे, हे आपलं डोक्यामध्ये चाललेलं असतंय. आणि ते काय होतं, हे आता बघा भेदभाव आणि हे काय रे, विश्व व्यापार संघटनेचे कराराचं तत्व विचारले. तत्व आणि भेदभाव कुठेतरी तेच तत्व आहे ना, कायच तत्व आहे त्याचं. WTOची ॲग्रीमेंट कशासाठी होती, की बाबा डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे. आता पुढे जाऊन बघा, मोस्ट फेवर्ड नेशन असं आहे का रे, मोस्ट फेवर्ड नेशन आहे का, नाही. नॅशनल ट्रीटमेंट आहे का, नाही. किंवा राष्ट्रीय वागणूक, काय संबंध आहे, हे काय तत्व आहे का, तर नाही. भेदभाव नाही हे एक तत्व दिसतं आपल्याला. चला पुढं. 40 सोपे प्रश्न आहेत ना, काय म्हणजे PYQवर कमांडे आली ना, प्रश्न सोपे वाटायला चालू होते हळूहळू. काय जास्त अवघड वाटत नाही, पेपर किती जरी अवघड असलं तरी, नवीन जरी असेल तरी, पहिल्यांदा सोडवत असेल तरी पण. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. आता इथे चूक विचारलंय. ठीक आहे, माहीत नाही मला 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली का कधी आली. समकालीन फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आला. ठीक आहे, हे पण नाही माहिती मला, ठेवून देऊयात. अ पण नाही माहिती, ब पण नाही माहिती. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला. आता मला सांगा, इथं त्यांनी दिले डेट आणि आयोगाच्या डोक्यात काय चालतं रे, डेट चुकवणं चालतं. त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं डेट लई चुकवतात ते. तर हा इथंच ट्रॅप केला त्यांनी. आणि मला सांगा, तिन्ही विधाने चूक तर आपण करणार आहे का, अशी घोडचूक करणार नाही. मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला, तिन्ही विधाने चूक असं होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, कारण की तो काय कशाला बसला रे तिथं, पेपर काढायला माणूस बसलेला, तो काय पागल माणूस आहे का, नाही ना. तो सगळे चुकीच थोडी देणार आहे, तो एकाच चुकीच देणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पण काय चुकीच देईल, मोस्टली असे जनरल स्टेटमेंट नाही चुकवणार तो. इयर जे आहे, इयर चुकवण्यावर फार आयोगाचा फोकस असतो. तर 2007ला हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. चला पुढं. 41 नंबर, सन 2018-19 भारतातील निर्यात क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. कशाचा सर्वाधिक जास्त आहे रे, इंजिनिअरिंग गुड्स, म्हणजे काय अभियांत्रिकी. आता त्यावेळेसचं होतं, आता लक्षात ठेवायचं तुम्हाला, करंटमध्ये बघून घ्या. खालीलपैकी आता पेट्रोलियम आहेत ना, पेट्रोलियम प्रोडक्ट आपण सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करतो, ते लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही. तर याच्यामध्ये काय, जलसिंचन, ग्रामीण विद्युतीकरण, ग्रामीण भागात शाळा, ग्रामीण रस्ते. तर ग्रामीण भागात शाळा हे त्याचं उत्तर आहे, तो भाग नाही आहे त्याचा. 43वा क्वेश्चन बघा, पेमेंट बँक. 100% प्रश्न येतो बँकेवर काय ना काय. तर आता पेमेंट बँक विचारली, पेमेंट बँक किंवा RRBवर प्रश्न येतो किंवा पेमेंट बँकेवर प्रश्न येतो. त्यामुळे ते 2-3 बँक आहेत ना, नीट करून ठेवायच्या. तर बघा, पेमेंट बँक जे आहे त्याच्यावर काय विचारलं त्यांनी, प्रति व्यक्ती 1 लाखपर्यंत ठेवी स्वीकारणे. आता त्यावेळेस ते 1 लाख रुपये ठेवी होत्या, पण ते आता बदलले, 2 लाख झालेलं आहे. प्रति व्यक्ती 2 लाख ठेवी ठेवू शकता तुम्ही. परत ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी, ठीक आहे, देऊ शकतात. पण त्या काय करू शकत नाहीत रे, ते कर्ज देऊ शकत नाहीत. ATM कार्ड देण्यास परवानगी, ठीक आहे. ATM आता बघा, ब आणि क मध्ये जरा आयोग पण कसं करतं बघा. ब आणि क मध्ये ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी, आणि इथं खाली तोच ऑप्शन दिला, ATM कार्ड देण्यास परवानगी. काय फरक आहे रे, ATM व डेबिट कार्ड देण्यास आणि ATM कार्ड देण्यास, सेमच तर आहे ना. एक ही बात तो बोलिये, कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. ड मध्ये काय म्हणले, ते पेमेंट बँक देऊ शकत नाहीत कर्ज, बरोबर, कर्ज देऊ शकत नाहीत. आता पर्याय बघा, अबकडं दिसतंय का, अबकडं कुठेच नाही दिसत तुम्हाला. आता अबकडे जर दिसत नसेल तर मग काय प्रॉब्लेम झालाय, कसं काय अबकडं नाही, काय चुकीचं आहे.
तर हे जे ATM डेबिट कार्ड देण्यास परवानगी आहे ना आणि ATM कार्ड देण्यास त्यांनी ते इन्क्लूड करून काढून टाकलं आहे आणि अकडं त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी काय केले, अकडं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी काढून टाकलं डेबिट कार्ड देण्यास परवानगी असं देतात, त्याच्यामध्ये त्यांनी चुकीचं त्याला दिलेलं आहे. चला पुढं. एक मिनिट 43 नंबरला उत्तर बघा रे. तुमच्याकडे आन्सर घे का? एक मिनिट बरोबर आहे ना? 43 नंबर उत्तर बघा. एक उत्तर आहे ना? हां ठीक आहे चालेल. डेबिट कार्ड त्याच्यामध्ये नाही आहे, डेबिट कार्ड चुकीचं आहे. चला पुढं. किती नंबरला होतो आपण? भेदभाव नाही, खाली गेलो. चला, रंगराजन कमिटी विचारली का? रंगराजन कमिटी आली, डबल आली रंगराजन कमिटी. 2011-12साठी हॉट टॉपिक आहे रंगराजन तेंडुलकर. ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्याची व्याख्या ही दरडोई त्यांनी कशी निश्चित केली हे विचारले. तर कसं आहे रे, 32 आणि 47 प्रश्न लक्षात ठेवा. 32 आणि 47 याला जर तुम्ही 30ने गुणलं तर ते महिन्याचं येतं. ठीक आहे, तर कसं लक्षात ठेवायचं? 42 आणि 45 असं लक्षात ठेवायचं. ट्रिक त्याची 42-45, 32 आणि 47 सिमिलर आहे ना, थोडंसं काहीतरी लक्षात ठेवायला, काहीतरी ट्रिक करून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ऑक्सफम अहवाल विचारलेला आहे त्यांनी. तर 2018 विचारलं होतं, सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा 73% आहे. आता एक लक्षात येतं का तुम्हाला, इकॉनॉमीमध्ये ते काय करतायत, करंटचे पण प्रश्न घालतायत मध्ये. इकॉनॉमीच्या सेक्शनमध्ये करंटचे घालतायत. सेपरेट करंटचे प्रश्न आहेतच आहेत, पण इकॉनॉमीमध्ये करंटचे प्रश्न 2-3 येत आहेत. त्याच्यामुळं करंट इकॉनॉमी परफेक्ट करायचं. काय इकॉनॉमी करंट पाहिजे, इथं 73% आहे, हे लक्षात ठेवा. काय विचारले? ऑक्सफम अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा 73% आहे. आता मग त्यानुसार करंट तुम्ही करा. आता चला, सायन्स चालू झालं. आता ही तर प्रश्न इतक्या वेळा आलाय. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? कोणती वापरतात रे? ग्रॅव्हिटेशनल मेथड शक्य आहे का? नाही. पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय? खगोलीय पराशर पद्धत मराठीमध्ये जर कोण करत असेल तर पॅरलॅक्स मेथड. त्याला सोलार सेलचे कार्य कशावर आधारित आहे? कशावर आधारित आहे? फोटोव्होल्टाईक इफेक्ट. डायरेक्ट पाहिजे आता फोटॉन्स येतात ना, तर ते फोटोव्होल्टाईक इफेक्ट. 4 नंबरचं उत्तर आहे. 48 खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण. हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. पुढे चला. कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात कॉपर अलॉय काय आहे? कॉपर अलॉयमध्ये कॉपर अलॉय जर्मन सिल्वर कंटेन काय आहे? कॉपर, झिंक आणि निकल. 2 नंबरचा ऑप्शन आहे. कॉपर, झिंक, निकेल लक्षात ठेवायचा आहे, बेसिकचा पार्ट आहे. चला पुढं. क्रिस्टलाइन सॉलिड काय असतं रे? डेफिनेट जॉमेट्री असते. क्रिस्टलाइन सॉलिडची काय असते? डेफिनेट जॉमेट्री असते. शार्प मेल्टिंग पॉईंट डेफिनेटली असतो. ॲनिस्ट्रॉपिक सबस्टन्स म्हणजे जर मला इंग्लिशमध्ये नाही कळलं तर दिशानुवर्ती गुणधर्म असतात. बरोबर आहे, तिन्ही पण बरोबर आहे. 51 बघा. अकॉर्डिंग टू मोस्ले प्रमाण काय? आवर्त सारणीतील मूलद्रव्याची रचना. द बेसिस ऑफ पिरियडिक अरेंजमेंट ऑफ एलिमेंट कशानुसार आहे? त्याचं कशाच्या आधारे? ॲटॉमिक वेट, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक व्हॅल्यू. तर काय आहे रे? ॲटॉमिक नंबर आहे. ॲटॉमिक नंबर. मोस्ले काय? ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक मासवर कोणी म्हणलं होतं सांगा बरं? ॲटॉमिक मासवर मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबलमध्ये काय म्हणलं होतं? ठीक आहे, चला पुढं. 52 मध्ये बघा. 52 मध्ये काय विचारलं रे? 5 किंगडम क्लासिफिकेशन कुणी दिलं? आपण ज्या आपण बायोलॉजी मॅरेथॉन घेतली त्यामुळे सांगितलेलं आहे सगळं. तर 5 किंगडम काय क्लासिफिकेशन कोणते आहेत त्याच्यामध्ये? तर मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाई, प्लांटी, ॲनिमल. एकदम बेसिक प्रश्न आहे, एकदम बेसिक. हा कोणाचा चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय अपेक्षा नाही करणार की याच्यामध्ये काय ट्रिक लावू काय? मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाई, प्लांटी आणि याच्यात कॉमन काय दिसतंय काय? असं करायला जाचाल तर पेपरमध्ये असं चालणार नाही. ठीक आहे, का चालणार नाही रे? बेसिकचा पार्ट आहे ना रे, याच्यामध्ये काय? हे कोणी दिलं होतं? 5 किंगडम RH विटाकरनं दिलं होतं. मला सांगा बरं, रिव्हिजन करून घेऊ फास्टमध्ये आपण. 2 किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिलं होतं? कार्ल लिनियस. 3 कोणी दिलं होतं? हॅकेल. 4 कोपलँड. ट्रिक सांगितलेलं तुम्हाला. हॅकेल म्हणलं की 3 शब्द आहेत, कोपलँड म्हणलं की 4 शब्द आहेत, आणि 5 म्हणलं की RH विटाकर किंवा RH विटकरमन म्हणतात त्याला. आणि कार्ल लिनियस म्हणजे कार्ल आहे तो 2 शब्द आहेत कार्लमध्ये. तर 2 किंगडम क्लासिफिकेशन दिलं, हे लक्षात ठेवा. मी ट्रिक सांगितलेलं तुम्हाला त्या सायन्सच्या मॅरेथॉनला. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात काय तयार होतं? कोणता विषारी पदार्थ तयार होतो असं म्हणलंय? तर इंटरफेरॉन.
हिमॅझॉइन, हिरुडिन आणि कोलोस्ट्रम. तर ह्याच्यामध्ये काय उत्तर आहे? हिमोझॉइन. आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस सारखा प्रश्न येतो बघा याच्यावर. हा आजार प्रामुख्याने, आजार नीट करायचे आहेत बरं का, आजार नीट करायचे आहेत, नाहीतर तुम्हाला आजार होऊ शकतो. नीट जर आजार नाही केले तर आजार नीट करा, कारण प्रश्न येतोय सारखा आजारावर. आफ्रिकन मागच्या वेळेस टीबीवर आला होता, एड्सवर आला होता, किंवा डॉट्सचे प्रोग्राम विचारले होते. आता त्यांनी विचारले काय? आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस विचारला आहे. ठीक आहे, मलेरिया विचारला आहे. मग ते प्लाझ्मोडियम, पॅल्सिपेरम वगैरे ते त्याचे कॉझिंग एलिमेंट जे आहेत ते बघून घ्या सगळे. आता याच्यामध्ये काय आहे? 54 क्वेश्चन. आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? तर ट्रिपनसोमामुळे होत असतो, लक्षात ठेवा. शेवाळ आणि बुरशीचा समावेश कशामध्ये होतो? अल्गी आणि फंजाई कशामध्ये जातं? थॅलोफायटा. ठीक आहे, दरवर्षी प्रश्न आहेत. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, एंजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म. एकदम सिंपल प्रश्न असतो, पण ते एक्झाम्पल विचारले असतात त्यांनी. आता मागच्या वेळेस त्यांनी विचारलं होतं की एम्फिबियन ऑफ प्लांट वगैरे असे प्रश्न येतात त्यांनी. मागच्या वेळेस त्यांनी अजून हे विचारलं होतं, आपण बघितलं, टेरडोफाइट्स विचारलं होतं त्यांनी, बरोबर. तर हे लक्षात ठेवा, टेरडोफाइट विचारलं होतं ना त्यांनी. असे कोणते आहेत ज्यांना वस्क्युलर सिस्टम आहे परंतु सीड्स नाही आहेत, असं विचारलं होतं. टेरडोफाइटा मागच्याच वर्षीचा प्रश्न आहे ना. जे करतात रेग्युलर त्यांना माहिती आहे रिपीट व्हायला लागले. ठीक आहे, ज्यांनी केलं नाही त्यांनी मागचे व्हिडिओ बघून घ्या, कारण की आता रिपीट व्हायला लागल्यात गोष्टी. त्यामुळे पोरांना काही टेन्शन येणार आता. ठीक आहे, कारण तेच ते टॉपिक डबल यायला लागले. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे, आताशी तर 3च वर्ष झालेत, अजून 4 वर्ष पुढं, आता तर पुढं आगे देखो होता है क्या. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात? सारखा प्रश्न येतो याच्यावर. जे पान असतात ते आकुंचन कशामुळे पावतात? तर मोझॅक डिसीज ऑफ टोबॅको. कसा आहे रे हा? व्हायरल डिसीज आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्या पुढचाच ऑप्शन बघा बरं काय दिसतोय. हे उत्तर काय याचं? मोझॅक डिसीज आहे. तर त्याचा पुढचाच ऑप्शन बघा, सिट्रस कंकर. विचारलेला का राज्यसेवेनं? आहे का PYQची पॉवर? तर बघा, तर ही सिट्रस कंकर आता राज्यसेवेनं विचारला, आणि ते बॅक्टेरियामुळे होत असतो सिट्रस कंकर. परत स्मट ऑफ जवार, हे मी सगळं त्या मॅरेथॉन सेशनमध्ये घेतलंय. स्मट ऑफ जवार, जे डिसीज काहीच ठेवले नाहीत प्लांटचे, काय ते कसाही प्रश्न फिरवू द्या त्यांनी, चुकणारच नाही. आतापर्यंत 4 प्रश्न पेपर बघितले, एक पण नाही हुकला त्या बायोलॉजीच्या मॅरेथॉनमधून, सगळेच घेतले त्यात. स्मट ऑफ जवार आणि रायझोक्टोनिया हे तिसरा आणि चौथा ऑप्शन बघा. तर हे स्मट ऑफ जवार जे आहे ते फंगलमुळे होतं, आणि हे पण फंगलमुळे होतं, चौथा जे ऑप्शन आहे ते. ठीक आहे, खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? तर विच ऑफ द फॉलोइंग बायो फर्टिलायझर इज ॲडेड टू राईस फील्ड? तर ब्ल्यू ग्रीन अलगी त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, जीवाणू खालीलपैकी, जीवाणू म्हणजे काय रे? बॅक्टेरिया. खालीलपैकी डॅडॅशे यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात. म्हणजे आता हे इंग्लिशमध्ये तर काय, मराठीत तर काय कळत नाही, इंग्लिशमध्ये वाचू. मेकॅनिझम बाय विच बॅक्टेरिया बिकम रेजिस्टंट टू अँटीमायक्रोबियल एजंट आर अल्ट्रेशन इन द सरफेस ऑफ रिसेप्टर फॉर ड्रग. अल्ट्रेशन होतं, अल्ट्रेशन रिसेप्टरवर. MDR पंप, ठीक आहे, माहीत नाही MDR पंप. सिक्रेशन ऑफ इनॅक्टिवेटिंग एन्झाईम. आता इनॅक्टिवेटिंग एन्झाईम बरोबर आहे. जर काहीच माहीत नसेल तर ऑल ऑफ द अबाव तर तुमच्यासोबत आहेच, कुठंच गेलेलं नाही. आणि त्यांनी पण सिक्वेन्स पण चेंज केला आहे बघा, ऑल ऑफ द अबावचा 2 नंबरचं मारून द्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. ABC ऑल ऑफ द अबाव. स्टॅफिलो काय म्हणलं? स्टॅफिलोकोकल फूड पॉइझनिंग इज कॉज्ड बाय इंजेक्शन ऑफ प्रिफॉर्म इंटेरोटॉक्झिन. पहिलंच उत्तर आहे त्याचं. ठीक आहे, चला 60 नंबर. नॅशनल साल्मोनेला फेज टायपिंग सेंटर कुठं आहे असं विचारलेलं आहे. तर कुठं आहे? लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली. कुठं आहे? नवी दिल्लीमध्ये आहे. आता 2 ठिकाणी नवी दिल्ली दिले, इसका मतलब समझे या तुम? 2 ठिकाणी नई दिल्ली काय मतलब उसका? नवी दिल्लीच उत्तर असणार आहे. ते खालचे बघायचे पण नाहीत, कट मारून टाकायचे. तर हे काय सेंटर कुठं आहे? लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज. 1 आणि 2 मध्ये कन्फ्यूज होते, 50 मध्ये तर आलो, 1 मारून दिलं. चला आता हे मॅथ्सचे प्रश्न चालू झाले, तर ते मॅथ्स तुम्हाला सोडवायचंच आहे. चला खाली आता डायरेक्ट 90 नंबरच्या प्रश्नावर या. 90, कारण आता मध्ये काय आहेत? करंट अफेअर आणि हे काय मॅथ्स आहे ते आपण घेत नाही, कारण करंट अफेअर त्या वर्षीच असते, आणि आपल्याला एक पॅटर्न कळला आहे करंट अफेअरमध्ये काय विचारतायत ते. आता डबल तेच बघण्यात काय अर्थ नाही, वेळ घालवायचा नाही आपल्याला जास्त. चला 91 नंबरचा प्रश्न. 91 नंबर. क्वालिटी सगळ्यांचं क्वालिटीच असते बघा, तर तुमचं पण क्वालिटीच असलं पाहिजे, क्वालिटी. त्याच्यामुळं तिथलं चुकले नाहीत पाहिजे प्रश्न. संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. आता मला सांगा
योग्य विचारलं त्यांनी. पण हे 26 जानेवारीला केल्या होत्या का रे, 24 जानेवारीला केल्या होत्या, आठवते का? पहिलाच चॅप्टर असतो प्रत्येक पुस्तकामध्ये. आणि 288 जणांनी केला होता का? 284 लोकांनी केल्या होत्या. पहिलं चुकीचं आहे. कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्त्व अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारले आहे. अमेरिकेनं आपल्याला काय कायद्यानं घालून दिलेली पद्धत दिलेली नाही. मी तुम्हाला मागच्याच PYQ सांगितलं होतं की प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ही आपण जपानकडून घेतलेली आहे. आणि हे पण सांगितलं होतं की कुठून काय घेतलं आहे ह्याच्यावर प्रश्न 100% आहे दरवर्षी. आणि हे जर तुमचं पाठ नसेल तर धोका आहे तुम्हाला. तर आयडिया ऑफ जॉईंट सिटिंग, आता बघा 3 नंबरचा, संसदेच्या दोन्ही सभागृहांची जॉईंट सिटिंग संयुक्त बैठक ही कल्पना कुठून घेतली आपण? ब्रिटिश घटनेकडून घेतलेली आहे. ब्रिटिशांकडून घेतली का रे आपण? ब्रिटिशांकडून घेतलेली नाही. संयुक्त जॉईंट सिटिंग हे आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेले आहे. त्याच्यामुळं हे पण चुकीचं आहे. त्याच्यामुळं योग्य विधान ह्याच्यामध्ये एक पण नाही. आणि तुम्हाला सांगितलं मी पर्याय ह्यांनी खालीच दडवलेले असतात. पॉलिटीमध्ये खालीच दडवतात, ते खालीच लपवून ठेवतात. त्याच्यामुळं खालून वाचायला चालू करायचं पॉलिटीचं. फसवलेलं खाली असतं. काय माहीत नसेल तर तिकडं डाऊट घ्यायचा, खाली डाऊट घ्यायचा. 3 आणि 4 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावायचे आहे ते उद्दिष्ट कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे घटनेचा वैज्ञानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. बरोबर आहे, काही चुकीचं नाही. म्हणजेच काय रे? इट स्टेट दॅट द ऑब्जेक्ट विच कॉन्स्टिट्यूशन सीक टू इस्टॅब्लिश अँड प्रमोट अँड ऑल्सो एट द लिगल इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन वेअर द लँग्वेज इज फाउंड टू बी अम्बिग्युअस. फक्त मदत करतं असं म्हणलंय त्यांनी. जास्त काय, खूप जास्त वेग स्टेटमेंट आहे, परंतु सिंपल अर्थ आहे त्याचा की सहाय्य करते, सरनामा सहाय्य करतो, एवढंच आहे ते. बरोबर आहे. आणि दुसरं काय म्हणलं स्टेटमेंट? संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. सरनाम्यास दिलेली नाही असं म्हणतंय. हे काय म्हणतंय इंग्लिशमध्ये वाचलं तर बघा काय म्हणते? लाईक एनी अदर पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन प्रिएम्बल वॉज नॉट इनेक्टेड बाय कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. असं आहे का रे? कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली घेतलं होतं ना आपण, ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनचंच परत प्रिएम्बल केलं होतं त्याचं. बरोबर, जवाहरलाल नेहरू 13 डिसेंबर, आठवतं का? 13 डिसेंबर 1946. परत त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? प्रिएम्बलमध्ये. त्याच्यामुळे हा पार्ट होतं, त्यामुळे बी चुकीचं आहे आणि हे फक्त बरोबर आहे. आता बघा KC वेअर विचारले. KC वेअर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते? खरे स्वरूप कशातून? आता भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे असं त्यांचं मत आहे. नाही, चुकीचं आहे. एक पक्षीय प्रभावी राजवट ही संघराज्यवादाच्या तत्वाशी संघर्ष करणारी ठरली. चुकीचं आहे. भारतीय संघराज्य हे घटनामधील कराराचा परिणाम नाही. चुकीचं आहे. आणि सगळ्यात मोठा ऑप्शन आला आणि चौथ्याच ऑप्शनमध्ये दडवलेला आला, लपवलेला आला. एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य आहे. पॅटर्न सापडतोय का रे? काहीतरी सापडतो ना पॅटर्न. जिथं काय माहीत नाही तिथं आयोग खाली लपवण्याचा प्रयत्न करत आहे. 3 आणि 4 मध्ये सगळ्यात मोठा ऑप्शन तीच आहे. माहीत नसेल तर तुम्ही तेच मारलं असतं. पण आता इथून पुढं KC वेअर लक्षात ठेवा. ठीक आहे, KC वेअर लक्षात ठेवा काय म्हणलं आहे त्यांचं मत ते. 94 बघा, थोडंच राहिलं आता. 94 4-5 प्रश्न राहिले. 94 बघा, खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभा, तुम्हाला सांगितलं मी, ग्रामसभा पंचायत राजवर 2 प्रश्न हमखास येणार आहेत. 2 प्रश्न. त्याच्यामुळं पंचायत राज नीट करून घ्या. 2 प्रश्न आपल्याला चुकायचे नाहीत. चला, ग्रामसभेचे कार्यवृत्त. आता हे मराठीत वाचायला मला एवढं डिफिकल्ट जाते, पण मी तुमच्यासाठी वाचतोय. का माहिती आहे का? आता माझी पूर्ण तयारी इंग्लिशमध्ये, तरी पण मी मराठीमध्ये वाचतोय. पण तुम्ही पण हे बॅरियर ठेवायचे नाहीत. सायन्स आलं तर नाही मी मराठीतून वाचायचं, इंग्लिशमधून नाही वाचणार, असे बॅरियर नाही ठेवायचे. वाचायचं तर वाचायचं, काय नाही समजून जातं. मराठी आपली भाषा आहे, इंग्लिश पण लहानपणीपासून आपल्याला कळत असते. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अभिरक्षित ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे हे सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी आहे. मला सांगा, ही जी कामं आहेत ही कामं कोण मेंटेन ठेवायची? कामं कोण करत असतं रे? ही सरपंच आणि उपसरपंच ठेवतं का अभिलेख वगैरे ह्या गोष्टी? हे ग्रामसेवकाचं काम आहे हे मेंटेन ठेवणं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत भरवली पाहिजे. तर विधान ब बरोबर आहे. आता ब जरी बरोबर माहीत नसेल तुम्हाला तर मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं दोन्ही विधान चुकीचे आहेत. हे आयोगाचं थोडंसं
असे ऑप्शन नसतातच. त्याच्यामुळे एक तरी बरोबर पकडून चालत जावा. असं सगळंच चुकीचं आहे हे फार रिअरली होतं. त्याच्यामुळं त्याच्यावर जास्त फोकस देऊ नका. एक तरी बरोबर पकडायचं आपल्याला. एक जर तो माहीत असेल आणि तुम्हाला माहीत नसेल तर बरोबर पकडून चाला जे माहीत नाही त्याला. ठीक आहे. चला 95 ग्रामपंचायतीवरच प्रश्न आहे. ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. बरोबर आहे. ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. माहीत नाही. दोन्ही पण बरोबर करून आलो आणि बरोबर आलं उत्तर मला. असं करायचं. माहीत नसेल तर आता काय करायचं माहिती आहे का? समजा हे 2 पंचायत राजवर आलेत आणि हे दोन्ही पण तुम्हाला माहीत नाही. वरचा पण अवघड होता आणि खालचा पण अवघड वाटला. 95-94 दोन्हीचे पण दोन्ही बरोबर मारून यायचे. म्हणजे एक तरी बसतो आणि एक आपण पॉझिटिव्हमध्ये राहतोय. म्हणजे एक पॉझिटिव्हमध्ये जाणार आहे, नेट पॉझिटिव्हमध्ये जाणार आहे. 0.75 आपल्याला बरोबरच देणार आहे. ठीक आहे. तर असं करायचं मग. असं मग एकदम ब्लाइंडली वरच्याचं अ बरोबर मारलं, खालच्याचं ब बरोबर मारून आलो आणि दोन्ही चुकले असं नाही करायचं. दोन्हीचे दोन्ही बरोबर मारून यायचे आणि मग एक येईल माझ्या पदरात येईल म्हणायचं काहीतरी. कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? तर कुठून होतो? ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन इमेज फ्रॉम द डॉक्ट्रिन ऑफ. डॉक्ट्रिन विचारलं इथं. ठीक आहे. डॉक्ट्रिन विचारलं आहे, तत्व विचारलं आहे. तर ज्युडिशियल रिव्ह्यू हे काही तत्व नाही, रूल ऑफ लॉ हे त्याचं बरोबर उत्तर आयोगानं दिलेलं आहे. पंची कमिशन विचारलेलं आहे. पंची कमिशन विचारलेलं आहे. आता इथं काय विचारलं ते चुकीचे नमूद काय, चुकीचं काय कोणतं स्टेटमेंट आहे ते फाइंड आउट करायचं आहे त्यांना. आता मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बघा, सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. ठीक आहे. ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. राज्यपालाबद्दल चाललंय, राज्यपालाबद्दल, नाहीतर म्हणतात कशाबद्दल चाललंय तर राज्यपालाबद्दल क्वेश्चन आहे. पंच कमिशनचा विचारला त्यांनी. आणि राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतात. तिसरं बघा, ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतात. ठीक आहे. हे त्याचं उत्तर आहे. हे चुकीचं आहे. ठीक आहे. आणि राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की त्यांना असलेले स्वच्छेदीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाही. हे पण त्यांनी रिकमेंडेशन दिलेलं होतं. आता त्यांनी चुकीचं विचारलं त्यामुळं 3 त्याचं उत्तर आहे. माहीत नसेल तर हा कंटेंटचा भाग म्हणून घ्या आणि इथून पुढे आला तर चुकू नका. चला, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे? तर काय करायचं आहे इथं? पंचायती राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी ही योजना आहे. पहिलं स्टेटमेंट त्याचं बरोबर आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे? तर इथून पुढे आलं तर चुकायचं नाही. लोकलेखा समिती विचारलं. लोकलेखा समिती, पब्लिक अकाउंट कमिटी म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये 7 राज्यसभेचे सदस्य असतात. बरोबर आहे. 7 राज्यसभेचे. तुम्हाला मी काल ट्रिक सांगितलेले बघा. महाराष्ट्राचं आपण लॅटिट्यूड ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस 15 अधिक 7 सांगितलं होतं तुम्हाला. तर ते 7 काय होतं? 7 हे 15 लोकसभेचे होते, 7 राज्यसभेचे, टोटल 22 होते. आणि 15 मी तुम्हाला महाराष्ट्राच्या लॅटिट्यूडबद्दल काय सांगत होतो तर त्याचं काय आहे 15 पासून ते 22 पर्यंत नॉर्थला. तो प्रश्न आला आठवलं का? PYQ विसरायचे नाहीत. तोच प्रश्न आहे. त्यावेळेस मी सांगितलं होतं असं लिंकेज करत आपल्याला अभ्यास करत जायचं. ह्याच्यामध्ये त्यांनी असत्य विचारलेलं आहे, वाहून जायचं नाही. ठीक आहे. असत्य पण बघायचं आहे. तर लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले की विरोधी पक्षाचा सदस्यच नीट वाचायचं, लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. च मुळे इथं प्रॉब्लेम झाला सगळा. च जर नसतं तर तुमचं उत्तर काय झालं असतं? दोन्ही बरोबर झालं असतं. म्हणजे इथं असत्य कोणतेही नाही झालं असतं. पण इथं असत्य विचारलं, इनकरेक्ट विचारलं, त्यामुळं ब चुकीचं आहे. का रे? कारण फक्त विरोधी पक्षाचा सदस्यचा असेल असं नाही ना, असं नाही. ठीक आहे. गव्हर्नमेंटचं सोडून कोणी असू शकतो असं आपली प्रथा आहे. ठीक आहे. त्यामुळे च मुळे प्रॉब्लेम झाला, नाहीतर ओके होतं ते. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 100 नंबर क्वेश्चन. लोकपाल कोण आहे? पहिल्यांदा कोण होतं? पिनाकीचंद्र
घोष PYQ. ठीक आहे. आणि आता कोण आहेत रे? अजय खानविलकर लोकपाल कायद्यानुसार आलेले आहेत. अशा रीतीने आपण या ठिकाणी सगळे प्रश्न GSचे कंप्लीट केलेले आहेत. कधीचे 2020